नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी आज माझ्या सलूनमध्ये सिंपल हेअरकट केला आहे. आज मी बनवणार आहे चिकन काळ्या रस्स्यामधलं. त्या अगोदर मी हे आळणी सूप बनवून घेते करीसाठी. 2 चमचे मी तेल टाकले. कांदा टाकून घेते त्याच्यात. कुकर चांगला गरम झालेला आहे. चांगलं ब्राऊन करून घेऊया आपण कांदा. एकीकडे मी कुकर लावून घेतलाय भाताचा, एकीकडे पाणी गरम करायला ठेवले आणि एकीकडे मी चिकन मॅरिनेट करायला ठेवले. 1 किलो चिकन आहे. आळणी पाणी आणि काळा रस्स्यासाठी. इकडे पण आपला कुकर तापलेला आहे. त्याच्यात आपण 2 ते 3 चमचे टाकून घेऊया तेल. थोडं जास्त टाकलं तरी चालेल अर्धा. कांदा लसूण मसाला आहे 1 ते 2 चमचा. हा गरम मसाला आहे. हा काळा मसाला आहे. काळ्या मसाल्यामध्ये बनवायचे. पाहू शकता किती छान काळा मसाला आहे. आपल्याला काळ्या मसाल्यामध्येच बनवायचे. त्यानंतर आपण मॅरिनेट करायला टाकलं होतं मीठ, तरी पण आपण 1 ते 1.5 चमचा टाकूया मीठ. हे आपलं गोल्डन ब्राऊन झालेला आहे कांदा. पाहू शकता मसाला किती छान काळा मसाला आहे. याच्यात आपण आता ह्याचे चिकनचे पीसेस टाकून घेऊया. इकडे पण आपण टाकून घेऊया चिकनचे पीसेस. मोठे घालून घेऊया. एक 2 मिनिटं याच्यात झाकून ठेवूया. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाहू शकता किती छान काळा मसाला आहे. आता ह्याला आपण एक 2-3 मिनिटं झाकून ठेवूया बारीक गॅसवर. कांदा लसूण खोबरं डाळ हे सगळं मी तेलामध्ये हे करून घेतलेलं आहे. पकडे हे आपण बारीक करून घेऊया. त्यात आपण पाणी मिक्स करून घेऊया. कोथिंबीर पण टाकून घेऊ.
पाहू शकता आपलं वाटण किती छान तयार झालेलं आहे, पूर्ण बारीक झालेलं आहे, कुठेच असं मोठं राहिलेलं नाही आहे. याला चांगलं पाणी सुटलेलं आहे राहिली पाण्याला आणि चिकनला. आता यात आपण हे गरम केलेलं पाणी टाकून घेऊया. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. कुकर लावून घ्या. 2 ते 3 शिट्ट्या करण्यासाठी ठेवूया. चिकन ग्रेव्हीसाठी आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाहूया आपलं चिकन इतकं झालं आहे ते. पाहू शकता किती छान पाणी सुटलेलं आहे याला. पाहू शकता छान पाणी सुटलेलं आहे. एकदा आपण याला हलवून घेऊया. मस्त पाणी सुटलेलं आहे. आता आपण याच्यात वाटण घालून घेऊया. आता आपण ह्या वाटणाला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाहू शकता किती छान तेल सुटलेलं आहे. पूर्ण मिक्स करून घेऊ वाटणाला. आता आपण हे गरम पाणी यात टाकून घेऊया. आपण कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया. परी टेस्ट करून सांग कसं झाले भात आणि अळणी पाणी. फुकून खा, गरम आहे. कसं झाले? सूप पण पिऊन घे. खूप छान झालेलं आहे. मग तू चिकनचे पीसेस का घेत नाही? चिकनची मला नाही आवडत. का बरं? एवढं छान मम्मी बनवते स्वयंपाक तरी पीस नाही आवडत ना? नाही. आता सूप पण ते पिऊन घे. आता जेवून घे पोटभर. सूप पण चांगलं असतं पिलेलं. थंडीसाठी ना हा. खूप छान असतं. आता जेवण करून घ्या पोटभर. बाय. आता मी बनवत आहे भाकरी ज्वारीची. त्याच्यात मी तांदूळ पण मिक्स केलेले आहे, त्याच्यामुळे ही एवढी पांढरी शुभ्र येते. आपण आता दुसरी भाकर बनवून घेऊया. मी आधीच पीठ सगळं मळून ठेवते. पाहू शकता किती छान भाकर झालेली आहे. एकदम पांढरी शुभ्र आहे. त्याच्यात मी तांदूळ मिक्स करते. किती छान भाकरी झालेली आहे. वाव, पाहू शकता जशी पाहिजे होती तशीच झालेली आहे आपली भाजी. आता हे मी सियाला जेवायला देते गरम गरम.
टेस्ट करून सांग मला. टेस्ट करून सांग मला आता कशी झाली. मस्त झाली. छान झाली ना टेस्ट. रस्सा एकदम कोल्हापुरी रस्सा वाटतोय. तिखट झाले का खूप? हा थोडं तिखट आहे पण भारी आहे, खूप भारी. आज जरा झणझणीतच करावं म्हटलं काळ्या रश्श्यामधला. मस्त आहे, खूप म्हणजे खूप मस्त आहे. एकदा मी आळणी पाणी बघते. भारी आळणी पाणी पण खूप भारी आहे. आणि असं म्हणजे नाही का मीठ कमी नाहीये वगैरे का मीठ जास्त असं काहीच नाही, बिलकुल सगळं व्यवस्थित आहे ना. खूप खूप भारी आहे. चला आता मग मी एन्जॉय करते. जेवण करून घ्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.